मित्रांनो, माझ्या अंगणामध्ये पपईचं झाड आहे एक मोठं, माझ्या पाठीमागे आहे बघा. आणि तो झाड मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते. भरपूर पपई आहेत त्यावरती. आणि माकडांपासून वाचवण्यासाठी यांनी काय केलं, त्या पूर्ण पपईला ना एक ओढणी बांधून ठेवली. आणि ओढणी बांधलेली असल्यामुळे आम्हाला काय पिकलेला पपई दिसला नाही. पण आता हे बघायला गेले तर मस्त त्यावर एक पपया पिकलाय. चला काढूया. काढला. मस्त झाला ना पिवळा पिवळा. आणखीन पण दुसरं पण पिकलं आहे का बघा, ओढणीमुळे दिसत नसेल आपल्याला. बघू दे. ओ, झाडावर पिकलेलं फल हे बघा किती मोठं. आणखीन बघा. हाय काढा मग. ओ, दोन दोन फळं पिकली बघा. एकदम कंप्लीट तयार आहे, आता कापून खाऊ शकतो. आणि हा उद्याला पिकेल नक्कीच. तुम्ही मला सांगा आता याचा बाजारामध्ये काय भाव असेल. आणि हे ताजी ताजी पपई काढलेली कसं वाटतंय तुम्हाला. हो, आणखीन पण पिकले का बघा बरोबर. आणखी पिकली तर नाही. हा, बांधून ठेवतो. हा बांधून ठेवा. नंतरला 2 दिवसांनी पुन्हा बघा. आता 2-2 दिवसांनी आपल्याला बघावंच लागणार. हे पपई एकदम कंप्लीट तयार झालेले आहेत, आहे ना. हा, ठीक आहे चला. दोन पपया काढल्या आहे मी झाडावरून. हा पपया जो आहे तो साधारण जरा कच्चा आहे, तो 2 दिवसात पिकेल. आणि हा पिकलेला आहे, कापून खाऊ शकतो आम्ही आता. पण मी कापणार नाही. जरा 1 दिवस ठेवलं तर आणखीन चांगला मस्त रंग येईल आणि जरा चव पण चांगली लागेल, होय की नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणखीन पण छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.